श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण सुखी असाल, समाधानी असाल आणि आनंदी देखील असाल. आपला अवधूत बघा किती छान पैकी खेळतो आहे. वातावरण देखील खूप सुंदर झाले. पावसाचे दिवस तुमच्याकडे देखील चालू झालेले असतील आणि या पावसामध्ये तुमच्या सर्वांच्या देखील पेरण्या झाल्या असतील, म्हणजे शेतामध्ये बियाणं पेरून झालं असेल. आणि आज आपण चाललेलो आहे ते म्हणजे शेतामध्ये. पण अवधूतला काही घेऊन जाणार नाही, अवधूतला घरीच त्याच्या पप्पाजवळ ठेवणार आहे आणि आम्ही आज शेत पाहायला जाणार आहे. तुम्हाला देखील आमचं शेत दाखवतो, त्याचबरोबर शेतामध्ये काय पेरलं आहे हे देखील दाखवणार आहे. चला. ए अवधूत, काय चाललंय दोघांचं खेळायचं? इकडे आर्या बघा बेडवरती असा धिंगाणा चाललेला आहे. अवधूत, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत बाय टाटा. श्री स्वामी समर्थ असे म्हणून आमची स्वारी निघाली शेताकडे. आणि आमच्या मळ्यामध्ये आम्ही पोहोचल्यानंतर या पावसामध्ये मस्त खूप छान वातावरण आहे आणि आमच्या इकडं पेरणी देखील झालेली आहे. त्या दिवशीच आपल्या जो ब्लॉग होता ना की ॲनिव्हर्सरीचा, त्या दिवशी पाऊस झालेला, त्याच्यानंतर वापशावरती पेरणी झालेली आहे. पाहू शकता थोडं थोडं असं उगवायला पण लागलेलं आहे. आत्ता पेरणी पूर्ण झालेली आहे, सर्वांचीच झालेली आहे. कोणीही राहिलेलं नाही की पेरणी कोणाची राहिली असं कोणीच राहिलेलं नाही. आणि रिमझिम आता या रिमझिमीमध्ये आणि या पावसामध्ये ना खूप छान प्रकारे उगवून देखील आलेला आहे. शौर्या बघा भाजी गोळा करते आहे. एवढी भाजी आमची साठलेली आहे. आम्ही शेतामध्ये आलेलो आहे. आमच्या याच्यामध्ये पेरणी मुगाची केलेली आहे, मूग पेरलेला आहे. ते देखील मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान उगवलेला आहे तो. छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे एवढं काही दिसून येणार नाही. पुन्हा मोठं थोडं झाल्यानंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे एवढ्या अंतरावरती मुगाची पेरणी ही केली जाते. आणि परीचं बघा डान्स करायला चाललेला आहे. मोसम खूप छान आहे असं म्हणतायत आणि डान्स करतायत. आर्याचं बघा, आर्या कशी कंबर हलवते. त्यानंतर ना परी म्हणाली की एवढ्या दिवसातून आपण शेतामध्ये आलो आहे तर फोटो तरी काढून घेऊया. आणि त्यानंतर पावसाची रिमझिम देखील चालूच होती, मुलांचा खेळ देखील चालू होता. त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या रंगाची फुलं हे खूपच आवडतात आणि शेतामध्ये आल्यानंतर मुलांनी शांत बसावं असं कधीच होत नाही. आणि वातावरण देखील एवढं सुंदर होतं, वरून रिमझिम देखील चालू होती, त्यामुळे त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देखील होत होता. आर्या मात्र चुरू चुरू बोलत आहे. बरं चला तुमचे फोटो क्लिक करते मी, चला पटकन. तू काय फुलं टाकते काय तिच्यावरती? शौर्य योगा चाललाय का काय इथं? हा कोणते? छान दिसते. अरे ए शेतामध्ये गेल्यानंतर एका बाजूलाच मी तांदूळशाच्या भाजीच्या बिया, म्हणजे तिथं तांदूळशाची झाडं ना एकदा दोनदा उगवलेली होती, तर मी ती झाडं यांना देखील काढू दिली नाही आणि औषध देखील मारू दिलं नाही. म्हटलं की ती तसंच राहू द्या, त्याने काय होईल की तांदूळशाची भाजी ही उगवेल. आजकाल औषधांमुळे भाजीचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे आणि तांदूळशाची भाजी ना सहजासहजी करून सापडतच नाही. त्याच्यामुळे मी यांना तिथंच औषध वगैरे मारू दिलं नव्हतं आणि तिथं ना लावल्यागत जर त्या वर्षी तिथं भाजी येत असते आणि 2-3 वेळा तरी भाजीची भाजी ही होतच असते. आज शेतामध्ये जाऊन खूप आनंद तर झालाच, त्याचबरोबर नैसर्गिकरित्या आणि रानमेव्यामध्ये आम्हाला तांदूळशाची भाजी देखील भेटली. चला घरी जाऊन मस्तपैकी तांदूळशाची भाजी करणार. बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.